लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भात जे KYCचं पोर्टल चालू आहे तर त्या पोर्टलवर नवीन KYC करता येत नाही. प्रचंड लाभार्थी विचारत आहेत नवीन KYC करता येईल का? तर सध्या नवीन KYC करता येत नाही. काही लाडक्या बहिणींचा प्रश्न असा आहे की जर आम्हाला आत्ता सध्या KYC करण्याचा ऑप्शन पोर्टलवर उपलब्ध नसेल, कारण दुरुस्तीच करता येते फक्त दुरुस्ती, आणि दुरुस्तीमध्ये पण शासनाने एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे, प्रचंड लाभार्थ्यांना असा मेसेज येतो आहे सध्या की तुम्ही पात्र यादीमध्ये तुमचा आधार नंबर समाविष्ट नाही, त्यांची KYCमध्ये चूक झालेली आहे, तरी देखील पोर्टलला गेल्याच्या नंतर तसा मेसेज येतो आहे. तर तो जो एरर आहे तर तो एरर देखील लवकरात लवकर तो सॉल्व करावा. त्यावर टेक्निकल जे काही त्यांचे इंजिनियरची टीम्स असेल तर टेक्निशियन जे आहे तर तो एरर प्रत्येक जे आहे ज्या लाभार्थींनी काही चूक केली होती KYC करताना आणि दुरुस्ती करायला गेल्याच्या नंतर तर त्यांना नेहमी तोच एरर येत असेल तर त्या लाडक्या बहिणींनी KYC कशी करायची आहे याचं उत्तर खरं तर टेक्निशियनना पण पाहायला पाहिजे. त्याच्यामध्ये काही एरर आहे का, काही चूक झाली आहे का, आणि बरेचशा लाभार्थ्यांना तसा एरर येत आहे तर तोही एरर एक काढणं गरजेचं आहे. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पोर्टल नवीन KYCसाठी लवकरात लवकर सुरू करायला पाहिजे. कारण की GRमध्ये असं म्हणलं होतं बघा की दरवर्षी जून महिन्यामध्ये KYCची प्रक्रिया केली जाणार आहे. पण आता तुमची माहितीसाठी सांगतो आहे की सध्या KYCची मुदत जे एप्रिलपर्यंत दिलेली आहे तर यामध्ये सरकारचा असा तर डाऊन आहे ना की एप्रिलच्या महिन्यापर्यंत बघा, एप्रिलच्या शेवटच्या तारखेपर्यंत म्हणजे 30 तारखेपर्यंत KYCची मुदत द्यायची, त्याच्यानंतर मे महिना येईल आणि त्याच्यानंतर जून महिना येईल. आता जूनमध्ये परत KYC चालू करणं लागणार. पण इथे सरकारला असं पण सांगता येऊ शकतं की आत्ताच KYCची मुदत संपली आहे, लगेचच या वर्षामध्ये KYC करण्याची काही गरज नाही, किंवा 1-2 महिन्याच्या अंतराने लगेचच KYC सुरू होणार नाही, नुकतीच KYCसाठी आम्ही लाडक्या बहिणींना संधी दिली होती वगैरे वगैरे. पण इथे एक गोष्ट समजून घ्यायला पाहिजे, जशा पद्धतीने त्या GRमध्ये माहिती दिली होती त्याच पद्धतीने करायला पाहिजे. GRमध्ये स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे दरवर्षी KYC प्रक्रिया राबवली जाणार आहे जून महिन्यामध्ये. GR कधी आला होता 2025ला. मग KYC कधी सुरू झाली तर जूनमध्ये सुरू व्हायला पाहिजे होती, परंतु ती झाली सप्टेंबरमध्ये. बरोबर, सप्टेंबर महिन्यामध्ये KYC चालू झाली. आता सप्टेंबर 2025मध्ये, मग 2026च्या जूनमध्ये पण KYC चालू व्हायला पाहिजे. पोर्टल KYCच्या संदर्भात बोलतोय मी. नवीन KYC प्रचंड लाखो लाडक्या बहिणींना अजून पण पात्र असताना देखील KYC वेगवेगळ्या कारणामुळे करता आलेली नाही. अशा लाडक्या बहिणींसाठी नवीन पोर्टल जूनमध्ये GRनुसार चालू व्हायला पाहिजे. आणि बघा आता तुमच्यापैकी खूप लाभार्थी असे म्हणतात की सर दरवर्षी KYC करावी लागणार आहे, मग आम्ही तर आत्ता KYC केली आहे, मग आम्हाला पण परत करावी लागणार का? तर सध्या लगेचच 2 महिन्याच्या गॅपनं सर्वांना KYC करायची गरज लागणार नाही. पण ज्या लाभार्थ्यांनी अजूनही KYC केलीच नाही की मग त्यांना तरी संधी द्यायला पाहिजे का नाही? तर तोच मुद्दा मी या व्हिडिओच्या माध्यमातून मांडतो आहे. सध्या फक्त KYC दुरुस्तीत चालू आहे आणि ती पण एप्रिलच्या एंडिंगपर्यंत, आणि त्याच्यानंतर मे महिना आणि त्यानंतर जून महिना, आणि जून महिन्याच्या नंतर तुम्हाला माहिती आहे की मग सरकारला सांगायला पण मिळेल की आम्ही आत्ताच तर KYC तुम्हाला संधी दिली होती वगैरे वगैरे. पण माझ्या मते नक्कीच यावर सकारात्मक भूमिका सरकारकडून येईल आणि ज्या लाभार्थ्यांनी KYC केली नसेल त्यांना परत KYC करण्यासंदर्भात पोर्टलवर लिंक उपलब्ध होईल अशी अपेक्षा आपण करूयात सध्या तरी. आणि तो मुद्दा आपण हमेशा आपल्या चॅनलवर लावून ठेवणार आहोत. आणि माझ्या मते त्याची दखल घेऊन लवकरात लवकर KYCचं पोर्टल फक्त ज्या लाडक्या बहिणींनी KYC केलीच नसेल त्यांच्यासाठी तरी किमान उपलब्ध करून द्या. परत KYC ज्या लाभार्थ्यांनी केली आहे तर त्यांना जे आहे परत KYC करणे शक्य नाही. त्यामुळे ज्या लाभार्थ्यांनी आता केलेली आहे KYC त्यांना परत करायची गरज पडणार नाही जूनमध्ये पण ज्या लाभार्थ्यांनी केलीच नाही त्यांच्या संदर्भात जो आवाज आहे तो आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण तो मुद्दा मांडणार आहोत. तर त्यांनाही KYC ज्यांनी केलीच नाही तर त्यांनाही KYC करण्यासाठी परत पोर्टल चालू करावे जूनच्या GRच्या नुसार. आणि GRमध्ये स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे की जूनमध्ये प्रत्येक वर्षी लक्षात ठेवा, प्रत्येक वर्षी जूनमध्ये आम्ही KYC राबवणार आहोत. मग आता ह्या जूनमध्ये KYC यायला पाहिजे. पण आता ह्या जूनमध्ये कुणाला KYC यायला पाहिजे? ज्या लाडक्या बहिणींनी KYC केलीच नाही. आता ज्यांनी केलेली आहे तर त्यांना 2 महिन्यासाठी परत KYC काही करायची गरज पडणार नाही, किंवा ते खूप मोठा वेळेचा पण अपव्यय होईल आणि लाडक्या बहिणींच्यामध्ये संभ्रम पण निर्माण होऊ शकतो. त्यामुळे ऑब्व्हियसली ज्यांची KYC राहिली आहे किमान त्यांना तरी जूनमध्ये परत एकदा
नवीन KYC करण्यासंदर्भात शासनाने पाऊल उचलायला पाहिजे. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. बघा, नक्कीच हा व्हिडिओ जो आहे शासनापर्यंत पोहोचला पाहिजे आणि त्यांना पण कळायला पाहिजे की बरेचशा लाभार्थी आणखी KYC पासून वंचित आहेत. त्यांना KYC करण्यासंदर्भात GR नुसार तरी किमान आपण पोर्टल सुरू करायला पाहिजे. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. काही अडचण असेल तर नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये विचारू शकता. धन्यवाद.